अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात कोर्टानं पोलिसांना झापलेलं आहे। कोर्टानं पोलिसांना काही सवालही केलेत। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटर वेगळा असतो असं कोर्टानं नमूद केलंय। पोलिसांकडून अक्षयनं बंदूक कशी खेचली असा सवालही कोर्टानं केलाय। पोलीस एवढा हलगर्जीपणा कसा करू शकतात? आरोपीनं झाडलेल्या 3 गोळ्या कुठं गेल्या असा सवालही कोर्टाकडून करण्यात आलाय। स्वरक्षणासाठी पायावर गोळ्या का मारल्या नाहीत असा सवालही कोर्टानं केलाय। एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला गोळी कशी चालवायची माहित नाही का? पिस्तूल चालवायला अनुभव लागतो, बंदूक कुणीही चालवू शकतं असं देखील कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणाची आता पुढील सुनावणी जी आहे ती 3 ऑक्टोबरला होणार आहे। तर नेमकं हायकोर्टानं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सवर। पोलिसांकडून अक्षय शिंदेनं बंदूक कशी खेचली? अक्षयनं झाडलेल्या 3 गोळ्या कुठे गेल्या? स्वरक्षणासाठी पायावर गोळ्या का मारल्या नाहीत? पोलीस इतका हलगर्जीपणा कसा करू शकतात? सामान्य माणसाला बंदुकीचा ट्रिगर ओढता येत नाही असंही कोर्टानं म्हटलंय। एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला गोळी कशी चालवायची माहित नाही का असा सवाल देखील हायकोर्टाकडून विचारण्यात आलाय। तर 4 पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नाही का असं म्हणत देखील कोर्टानं झापलंय। पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे असंही कोर्टाकडून नमूद करण्यात आलंय। पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे। याचं कारण असं की इतकं मोठं रिस्क आतापर्यंत पोलीस घेऊ शकत नाही आणि अनेक एन्काउंटर झाले। आता बलात्काराचं प्रकरण जे बदलापुराच्या शेजारीच जे शिळफाट्याजवळ झालं, पुजाऱ्यांनी देवळामध्ये एका महिलेचा बलात्कार करून तिचा खून केला, त्याच्यामध्ये असा प्रकार घडत नाही। परंतु इथे का घडतो? कारण की लोकांची आक्रोश होता अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये। लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा कट रचून हत्या केलेली आहे। तर कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रियाही समोर येऊ लागलेल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलीस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील। पण एक गोष्ट खरी आहे की पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आमच्या सर्व विभागाने आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल, कोणाचा जीव धोक्यात असेल, पोलीस यंत्रणेचा, पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली, त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतायत। सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता अशा घटनांमध्ये सर्वांनी एक आलं पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे, सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे। म्हणजे कोणी देवाभाऊला समर्थन दिलंय, कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणतायत आणि काय काय त्यांची तारीफ केली आणि एन्काउंटरचं समर्थन केलं। मला वाटतं एन्काउंटरच करायचे होते तर ब्रिजभूषण सिंगचा का नाही केला? तर अक्षय शिंदेचं बदलापुरात अंत्यसंस्कार होऊ देणार नाही असं आक्रमक पवित्रा स्थानिक नागरिकांकडून घेण्यात आलेला आहे। स्थानिक नागरिकांनी ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मांजर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आलाय। छोट्या चिमुकलींच्यावर ज्यांनी अमानुष अत्याचार केला त्या नराधमाला या आमच्या स्मशानभूमीत जाळण्यासाठी आमचा तीव्र विरोध आहे। त्याला इथं अजिबात ह्या स्मशानभूमीत त्याला इथं आणू नये। याच्या पलीकडे जिथं न्यायचं तिकडं न्यावं, फक्त इथं आमचा विरोध राहील आणि तो कायम राहील, इथं त्याला जाळूनच देणार नाही। तर अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंब तयार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिलेली आहे। अक्षयचा मृतदेह दहन करणार नाही तर पुरणार अशी माहिती देखील वकिलांनी दिली आहे। अंत्ययात्रा न काढण्यासाठी अक्षयच्या कुटुंबाला धमकावलं जातंय असा देखील दावा या वकिलांकडून करण्यात आलाय। डेड बॉडी जो है अक्षय शिंदे की फैमिली लेने को तैयार है, उनको दफनाना है, उनको जलाना नहीं है। दूसरी चीज जो है, अगर इनको दफनाया गना के लिए जमीन नहीं मिल रही है और इनको धमकाया भी जा रहा है, आप उसकी अंत्ययात्रा कैसे निकालते हैं? हम वही देखते हैं। ऐसी धमकियां उनके भाई, पीड़ित व्यक्ति जो है उनके किसी रिलेटिव को आई हुई है। तो इस तरह से हमने, सरकार ने भी बोला है कि हम लैंड जो है, जमीन उनको दफनाने के लिए डीसीपी कोऑर्डिनेट कर रहे हैं लोकल अथॉरिटीज के लिए।
तर बदलापुरातील घटनेतील आरोपीच्या एन्काउंटर नंतर मुंबईमध्ये बॅनरबाजी बघायला मिळते। बदलापुरा असं महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। बॅनरवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले। फरक स्पष्ट आहे म्हणत मवियाला बॅनरमधून डिवचण्यात आले। पोलीस सरकारसाठी वसुली करणार, पोलीस जनतेसाठी हिशोब करणार। एकीकडे उद्धव ठाकरे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आलाय। गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे। कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय। बस ते मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात, हे वास्तव आहे। हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश, हा राज्य बंदुकीनी नाही चालणार, हे देश संविधानाने चालणार। देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू। दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात चौकशीची मागणी करणाऱ्या विरोधकांना गुलाबराव पाटलांनी खडेबोल सुनावलेत। मुख्यमंत्री शिंदेंची खुशाल करा, ते चौकशीला घाबरणार नाहीत असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंना ठाण्याची वाघाची देखील उपमा दिली। करा ना चौकशी। शिंदे आहे भाई, जो माणूस त्यागानं मोठा होतो, त्यागानं मुख्यमंत्री पदावर जातो, तो या गोष्टींना घाबरत नाही। चौकशी करा, दूध का दूध, दूध पाणी का पाणी करा। एकीकडे तुम्हीच बोंबा मारायचं, मुलीवर बलात्कार झाला, तुम्ही सांगायचं चौकात फाशी द्या, आणि त्या आरोपीने गोळी काढायची आणि गोळी मारायची, आणि त्याला काय त्याची आरती करायची काय? ज्या नराधमानं एका बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला एन्काउंटर करणं हा त्यांचा अधिकार आहे। स्वसंरक्षणाकरता केलेला, त्यांनी केलेला हा प्रतिकार आहे। आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही ओढत असाल शिंदे साहेबांना तर खुशाल ओढा, पण तो ठाण्याचा वाघ आहे, दिघे साहेबांचा चेला आहे, बाळासाहेबांचा चेला आहे तो माणूस, त्या गोष्टींना घाबरणार नाही।